हॅलो फ्रेंड्स, आज हा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वर्ड प्रॉब्लेम्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तो आता ह्याच्यामध्ये एक्सरसाइज 1.5 चा मी एक बेसिक क्वेश्चन घेतला. आता या क्वेश्चन मध्ये आपण करणार काय आहोत, तर पहिली गोष्ट हे वर्ड प्रॉब्लेम आहे त्याला आपण अल्जेब्रिक फॉर्म्युला मध्ये करणार. म्हणजे अल्जेब्रिक इक्वेशन्स काय येत आहे आणि त्याच्यावरून आपण सॉल्व्ह करणार आहे या सायमल्टेनियस इक्वेशनला. तर मी स्टार्ट करतोय. तर तुम्ही बघू शकता की काय दिले, टू नंबर्स इज डिफर बाय 3. दोन नंबर्स आहेत ते डिफर बाय 3 म्हणजे त्या दोघांचा फरक म्हणजे डिफरन्स इज व्हॉट 3. द टू नंबर्स इज डिफर बाय 3. ऑलवेज त्याच्यामध्ये एक नंबर मोठा असणार आणि एक नंबर छोटा असणार. सो आय कन्सिडर लेट दी स्मॉलर नंबरला मी y पकडतो, स्मॉलर नंबर बी y अँड बिगर नंबर बी माय x. टू नंबर्स डिफर बाय 3. डिफर है म्हणजे डिफरेंस है किसका, तो x माइनस y इज इक्वल टू व्हाट 3. मतलब बड़े से छोटा गया. इक्वेशन नंबर 1. दिस इज द इक्वेशन नंबर 1. नाउ द इथपर्यंत झालं, याला टिक केला. नेक्स्ट, द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर. भाई ये बहुत इंपॉर्टेंट है. काय सांगतोय की द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर्स. द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर मतलब एज पर द गिवन कंडीशन the sum of the twice the smaller number. Twice the smaller number, two times of smaller number is what, y. So 2y. The sum of the twice, sum matlab plus thrice the sum of the twice the smaller number and thrice the greater number. Thrice the greater number, bigger number कौन था, x. Thrice the greater number 3x is nothing but what, is मतलब आया is equal to is nothing but what, 19. Guys यहाँ पे देखो 2y plus 3x is equal to 19. So that is nothing but 3x plus 2y is equal to what, 19. We called it as what, equation number 2. So आता एलिमिनेट करायचं है x ला. तो x का यहाँ पे कोएफिशिएंट कितना है भाई, 1 और यहाँ पे क्या है 3. सो मी काय करणार इथे मल्टीप्लाय इक्वेशन 1 बाय व्हाट 3. सो व्हाट वी गेट, 3 ने मल्टीप्लाय केलं तर किती मिळणार, x minus y is equal to what, 3. So therefore 3 into x, 3x plus है plus minus minus 3 into y, 3y is equal to 3 3 is 9. इक्वेशन नंबर 3. नेक्स्ट, आता बघा फर्स्ट ला मी ट्रान्सफर्स करून आणले इक्वेशन नंबर 3. आता मला सांगा फर्स्ट ची तर गरजच नाहीये. सो वी आर फोकसिंग ऑन द इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 2. सो मी काय करणार आहे, सबट्रॅक्ट कमांड बघा, सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 2. व्हाय, बिकॉज हे 19 आहे आणि हे काय 9 आहे. सो 9 इज छोटा. सो मी काय करतो, सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 2. सो व्हाट इज माय इक्वेशन नंबर 2. Equation number 2 is what, 3x plus 2y is equal to what, 19 minus 3x minus 3y is equal to what, 9. So 3x तर गेला, इथे आला 0. इथे किती आहे, प्लस 2. इथे किती आहे, मायनस. आणि इथे किती आहे, मायनस 3. So 2 minus minus plus 2 plus 3 is nothing but 5 plus 5y is equals to 19 minus 9 is equal to what, 10. So therefore 5y is equals to 10. Therefore y is equals to what, 10 upon 5. So therefore y is equals to what, 2. So y is equal to 2 आला. जसं y is equal to 2 आहे तर now I am putting that, put y is equals to 2 in equation any1. इक्वेशन जर का मी 1 टाकतो तर इक्वेशन 1 काय माझं गाइस, x minus y is nothing but 3. तो x minus y is what, 2 is equals to what, 3. तो minus 2 तिथे जाऊन काढणार प्लस. So 3 plus 2. So my x is what, 5. Yes or no? So my bigger number is 5 and smaller number is what, 2. So guys, can you tell me the number is that? Find the numbers. Very simple. So therefore the number become smaller number be y, that is nothing but 2, and bigger number be x, that is nothing but 5. Is that fine? Done?
हा झाला एक क्वेश्चन. आता एक आपण अजून एक क्वेश्चन बघूया. आता ह्याच्यामध्ये एक्सरसाइज 1.5 मध्ये क्वेश्चन नंबर 3 पाहूया. द सम ऑफ द फादर एज. तो मी एक क्वेश्चन करतो, तुम्ही इथे बघू शकता. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर द बोर्ड ऑफ पॉइंट ऑफ व्यू. व्हाट इज द क्वेश्चन? द सम ऑफ द फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. मी लिहितोय क्वेश्चन, जरा वेळ लागेल इथे. द सम ऑफ द फादर एज and twice the age of his son is 70. Next, if we double the age of the father, and add it to the age of son, and add it to the age of son, the sum is 95. The sum is 95. Very basic fundamental question. Find the present age. Find the present age. असं काहीच नाही दिलं, एक टर्म दुसऱ्या टर्मशी रिलेट करते. द सम ऑफ द फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. द सम दॅट इज नथिंग बट व्हॉट इफ आय कन्सिडर. इथे असं काहीच नाही दिलंय की सम ऑफ द फादर एज अँड फादर इज रिलेटेड टू दी सन बाय 3 टाइम्स 4 टाइम्स वगैरे असं काहीच नाहीये. सो क्वेश्चन मध्ये बघा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल अँड क्वाड्रॅटिक, ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं. बट बघा, तुम्ही व्हिडिओज बघू शकता क्वाड्रॅटिकची पण, जेव्हा व्हिडिओज पोस्ट होतील वर्ड प्रॉब्लेमचे, सो बेसिकली तुम्हाला कळून जाईल की क्वेश्चन कोणत्या फॉर्मॅटमध्ये. पण कधी कधी हे क्वेश्चन क्वाड्रॅटिक नाही सुद्धा होतात, बट ते थोडेसे कॉम्प्लेक्सिटी मध्ये चालते. बट आपण बघूया सिंपल क्वेश्चन, लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल मध्ये चालतं. द सम ऑफ द फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. दोन टर्म आहेत, सो लेट द फादर्स एज बी x years and son's age be y years. Hey, both are present age. Both are present ages. If we double the age of the father, first of all, the sum of the father age and twice the age of his son is 70. So first condition, as per the given condition, the sum of the father age कौन है भाई x, plus twice the age of his son. Twice the age of his son म्हणजे किती ना 2y is equal to what 70. We called it as what equation number 1. Next, सेकंड इक्वेशन मध्ये काय होतं, सेकंड फॉर्मॅट मध्ये, if we double the age of the father, if we double the age of the father, what will be happening? Double the age of the father. Double the age of the father म्हणजे किती होणार guys 2x. Double the age of the father, done, and add it to the age of the son. The sum is what 95. Double the age of the father, double the age of the father and add it to the son. Son's age काय guys y. Then the sum is what 95. Sum आलं की नाही, is 95. इक्वेशन नंबर what 2. हे इक्वेशन फॉर्म करणं फार महत्त्वाचं. आणि इक्वेशन जर का येते तर गाइस तुम्ही क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकता. गाइस फादरला मी x पकडले आणि सनला y. बघा आता आपण हे दोन्ही इक्वेशनला सायमल्टेनियसली सॉल्व करायचा प्रयत्न करूया. गाइस ह्याचा कोएफिशिएंट काय 1, ह्याचा कोएफिशिएंट 2. सो अगेन मल्टिप्लाय, आय एम गिविंग द कमांड मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. व्हाट वी गेट, सो 2 ने मल्टिप्लाय केला, 2 into bracket x plus 2y is equal to what 70. So therefore 2 into x 2x plus 2 2 is what 4y is equals to 2 into 70 is what 140. We called it as new equation, equation number 3. So guys 1 ला ट्रान्सफर करून इक्वेशन 3 बनवलं, तर 1 चं काम तर संपलं. आता मी ह्यामध्ये काम करणार आहे, मी सबट्रॅक्ट करतोय. याला प्लीज बघू शकता तुम्ही खूप छान प्रकारे. सबट्रॅक्ट जेव्हा मी करतोय गाइस, प्लीज लुक एट हियर. कमांड मध्ये काय देतो, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 from 3y because 140 is bigger. Subtract equation 2 from 3. थर्ड इक्वेशन काय हे वालं 2x
plus 4y is equals to 140 minus here is what 2x plus y is equals to what 95. 2x गेला इथे आला 0 plus 4 minus plus 1 plus minus minus 4 मधून 1 गेले 3 बिगर नंबर 4 प्लस का साइन गाइस यहाँ पे आएगा plus 3y 140 minus 95 कितना आएगा गाइस 45 plus 45 लिखा. So therefore y is equals to what multiply इधर आके क्या होगा divide 3. So therefore y is equals to what 15. y म्हणजे कोणाचे एज आहे गाइस मुलाचा. That is nothing but the son age. Next is what father का एज निकालना है. So now put y is equals to 15 in equation 1 2 3 1 मध्ये यूज करतो equation 1. What is equation 1? x plus 2y is equal to what 70. So therefore x plus 2 y की वैल्यू कितनी है 15 is equal to what 70. Therefore x plus 2 into 15 is what 30 is equal to 70. So therefore x plus 30 goes here 70 minus 30 equal to what 40. Guys एवढं तर आपले एक लॉजिकल सेन्स बनतं की नक्कीच पप्पा मोठे असणार मुलापेक्षा. That is a very good fact. So x is 40 years. x मतलब कौन फादर. हाँ भाई चलो ठीक है आंसर तो करेक्ट है अभी. And y is what सन का एज वो तो 15 उससे छोटा ही रहेगा. So हमारा आंसर करेक्ट है. तो लास्ट में मैं लिख सकता हूँ I am writing answer x is equal to the present age of father be 40 years चलो and son be 15 years. That is the answer. पण त्याच्या आधी एक ऍक्टिव्हिटी काइंड ऑफ क्वेश्चन आहे दॅट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग. आय एम रेक्टँगल वाला त्यामध्ये पण खूप मुलांना डाऊट येतात खूप जास्त कारण काही क्वेश्चनच नसेल वाचला कधी. कळणार कसं काय करायचं आणि काय नाही. 4x minus y आय एम जस्ट गिविंग यू द हिंट. मी हा क्वेश्चन सॉल्व नाही करणार. तुम्ही कमेंट मध्ये मला याचा आन्सर पाठवू शकता पण मी तुम्हाला इथे हिंट देतो आणि क्वेश्चनला इथेच सोडतो. नेक्स्ट इज व्हाट x plus 4. बघा गाइस खूप सोपा क्वेश्चन आहे. व्हाट डज फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x and y. आणि अजून एक त्यांनी विचारलंय दे आस्क यू द पेरिमीटर अँड एरिया. बघा एवढा क्वेश्चन एक तर हा क्वेश्चन हॉट्स मध्ये येऊ शकतो कारण या क्वेश्चन मध्ये खूप पहिले x आणि y पण फाइंड आउट करायचे देन तुम्हाला पेरिमीटर अँड एरिया सुद्धा. गाइस फर्स्ट ऑफ ऑल रेक्टेंगल बचपन से सीखा होगा ही कि रेक्टेंगल मतलब उसके अपोजिट साइड्स मतलब लेंथ इज आल्सो इक्वल टू द ब्रेड्थ. लेंथ इक्वल रहेगा और ब्रेड्थ भी इक्वल रहेगा म्हणजे काय असणार आहे 4x minus y is equals to what 2x plus y plus 8. So guys plus 2x come here and minus 4x minus 2x minus y plus y इथे येऊन करणार minus is equals to बचेगा क्या only 8. गाइस बघा तुम्ही खूप घाईत असता लगेच y कट असं नाही होत. 4x minus 2x is what 2x minus minus plus y 2y. गाइस बीच में माइनस is equals to what 8. यहाँ पे अगर मैं देखूंगा so 2 is common and यहाँ पे क्या आएगा x minus y is equal to what 8. So therefore यहाँ पे 2 multiply यहाँ पे आके divide तो x minus y is equals to what 8 upon 2. That is nothing but x minus y is equals to what 4. मी इक्वेशन ना reduce केलंय guys. That is a very important. Second thing bread त्याला पण बघू शकता तुम्ही 2y is equal to क्या है x plus 4. So therefore x plus 2y is come here minus 2y and plus 4 if we shifted over here is a minus 4. Equation number 2. दोन equations दोन unknown can be easily solved. बघा मला इथे पण दिसतंय x चा कोएफिशिएंट इथे 1 आहे इथे पण 1 आहे तर मी सबट्रॅक्ट करू शकतो डायरेक्टली. So subtract equation 1 from 2. So what I am getting subtract equation 2 from 1 करूया कारण इथे plus 4 आहे आणि हा minus आहे. So here is what x minus y is equal to 4 minus x minus 2y is equal to what minus 4. चलो इथे किती minus 1 इथे minus इथे किती minus 2. Please look at here. Next is what 4. ऐसा आंसर पहले काटो minus 1 minus minus plus 2 minus plus minus 2 मधून 1 गेले 1 बिगर नंबर 2 प्लस चा साइन म्हणजे plus 1y
चलो अभी 4 माइनस और -4 गाइस, ये प्लस माइनस वाला चक्कर है, अगर ये नहीं आ रहा तो कुछ नहीं, फॉर्म ही मत भरो 10 का, खत्म बात। 8 तो मतलब y कितना आया 8/1, मतलब y कितना आएगा इज 8। जैसे ही y 8 आया पुट करो इसमें, मैं इजीली यहाँ पे कर रहा हूँ, मैं यहाँ पे देखो मी काहीच नाही लिहिलंय, वर्डिंग नो, हा क्वेश्चन तुम्हाला दिला होता, मी जस्ट एक हिंटच्या थ्रू ने करतो आणि x आणि y दोन्ही व्हॅल्यूज पण इथे काढून दिल्या, त्याच्या पुढचं काम तुम्ही करा, पेरिमीटर तेवढे तर करू शकता। तो x minus y is what 8 is equals to 4, तो x कितना आया 12, x is 12 and y is what 8। ये होने के बाद या दोन्ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट करा, तुम्हाला एक मिळून जाणार आहे लेंथ आणि इथे मिळणार आहे तुम्हाला ब्रेथ। जी ब्रेथ मिळाल्यानंतर लेंथ आणि ब्रेथ मिळाल्यानंतर व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल, इज दॅट नथिंग बट 2 into bracket l plus b, इज दॅट व्हॉट पेरिमीटर, एंड व्हॉट इज द एरिया, इट्स नथिंग बट व्हॉट l into b। हा अख्खा एक क्वेश्चन 3 मार्क्सचा बनतो, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, म्हणजे या क्वेश्चन्सला करा, म्हणजे हार्डली 3 क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह झाले। त्याच्यानंतर एक डिनॉमिनेटर वाला क्वेश्चन आहे, जर का तोही नसेल, जर का वर्ड प्रॉब्लेम मध्ये करता तुम्हाला, तर मी त्याची सुद्धा एक व्हिडिओ किंवा एक शॉर्ट थ्रू पाठवेन। नेक्स्ट तुम्ही बघू शकता 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस ए एंड बी, हाही क्वेश्चन सोपा आहे, त्याच्यामध्ये 1 टन वाला क्वेश्चन दिला असेल, तुम्हाला तिथे हिंट असेल 1 टन इज अ 1000 किलो, that is a very important, and out of the 1900 kilometer we shall traveled by some distance by aeroplane and some by the bus, same question आहे, त्याचा सुद्धा मी एक शॉर्ट थ्रू पाठवेल, पण त्याच्या आधी हे क्वेश्चन्स करणं मस्त आहे, याच्यामधले क्वेश्चन्स येणारच। वर्ड प्रॉब्लेम एकतर हा क्रॅमर्स रूल आणि ग्राफची व्हिडिओ यायला थोडा वेळ लागेल, पण मी लवकरच ते पोस्ट करायचा प्रयत्न करेन, पण हे सगळा सिनारिओ तुमचे वर्ड प्रॉब्लेम्स आणि अख्खा एक चॅप्टर क्लिअर करतोय मी। या चॅप्टर मध्ये काय काय पाहिलं तर एक फास्ट गो थ्रू देतोय, एक बेसिक सम्स, बेसिक सायमल्टेनियस इक्वेशन्स जे मी 9th ला पण पाहिलं होतं ते, नंतर क्रॅमर्स रूल बघितला मी, नंतर लेट अज्युम वाले टर्म कॉमन, लेट कॉमन म्हणजे 1/x 1/y, रिसबस्टिट्यूट वाले क्वेश्चन्स, रिसबस्टिट्यूट हे पाहिलं होतं, आणि लास्टला मी एक वर्ड प्रॉब्लेम पाहिले, अजून फक्त ग्राफ राहते, ग्राफ इज ऑल्सो इझी, ते सुद्धा आपण करूया, पण तोपर्यंत तुम्ही या चॅप्टर 1 ची पूर्ण प्रॅक्टिस करा। प्रॉब्लेम सेट मध्ये जर का काही डाऊट येत असेल तुम्ही कमेंट करा, आपण त्याच्यावरती नक्की सोल्युशन पाहूया। सो इथपर्यंत थँक्यू।